महापालिकेवर मराठी महापौर व्हावा यासाठी मराठी एकीकरण समिती मनसे आणि अनेक जे मराठी जन आहेत ते आता या ठिकाणी जमा झालेले. काय सांगाल, काय नेमकी तुमची मागणी आहे? आमची मागणी एकच आहे, मराठी महापौर झाला पाहिजे. मराठी महापौर झाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेऊन चाललो आहेत. मुळात प्रश्न असा होता की गेल्या निवडणुकीच्या आधी कृपा शंकर सिंग सारखी व्यक्ती या शहरामध्ये येते, या शहराचं वातावरण दूषित करते आणि ठामपणे सांगते की या शहराचा महापौर उत्तर भारतीय होईल, मराठी होणार नाही. आणि तिथून ही ठिणगी पेटलेली आहे. आम्ही तेव्हापासून याचा निषेध करतोय, मागणी करतोय. अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार केला, माननीय मुख्यमंत्र्याला पत्रव्यवहार केला, माननीय रवींद्र चव्हाण यांना पत्रव्यवहार केला, परंतु यांनी नरेंद्र मेहता इकडचे स्वतःला सर्वस्वी समजतात आणि त्यांना पुन्हा एकदा हुकुमशाही गाजवून आमच्या नाकावर, म्हणजे सर्व मराठी भूमिपुत्राच्या नाकावर, जिंकून आलेल्या मराठी नगरसेवकाच्या नाकावर टिचून सांगितलं की मी माझ्या वहिनीलाच महापौर करेल आणि त्यांनी तो निर्णय घेतला. याचा आम्ही निषेध करतो. हे आंदोलन आज सुरू झालंय, परंतु हे थांबणारं आंदोलन नाहीये. बघा, या ठिकाणी मराठी माणसांच्या शेपटावर पाय देऊन कळलं त्यांनी फार मोठी चुकी केलेली आहे. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हा संघर्ष चालू राहील, लक्षात घ्या. मी तुमच्या माध्यमातून सांगतो, कल्याण डोंबिवली असेल, मुंबई असेल, ठाणा असेल, सगळीकडे मराठी महापौर. पण मीरा भाईंदरमध्ये का ही धोक्याची घंटा कुणासाठी माहिती आहे का तुम्हाला? ही धोक्याची घंटा रवींद्र चव्हाण साहेबांसाठी आहे, फडणवीस साहेबांसारखी आहे. आणि जे सभागृहामध्ये बसलेली जी लोक आहेत ना, आमदार, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा, लक्षात घ्या. असा जर तुमचा आमदार कृत्य करत असेल, मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात जर काम करत असेल, तर त्याच्याला तसंच्या तसं उत्तर दिलं पाहिजे. मीरा भाईंदर शांत होतं. प्रत्येक आपल्या प्रांताची लोक या ठिकाणी यायचे, रोजीरोटी कमवायचे, सगळे करायचे. पण या ठिकाणी त्यांनी कृत्य केलेलं आहे, त्याचा निषेध व्यक्त आम्ही करतो. या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो आणि मराठी महापौर झालाच पाहिजे असं मत जे आहे मनसे आणि समाज मराठी एकीकरण समितीने केलं आहे. स्नेहा विश्वकर्मा सह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मीरा भाईंदर.